नमस्कार, विदर्भ की बात वीकेबी न्यूज में आपका स्वागत है। आज के खबरों के सफर पर चलने से पहले देखते हैं आज की हेडलाइंस। नागपुर मनपा को जल्द ही मिलेगा कोरोना की वैक्सीन का नया स्टॉक, अतिरिक्त आयुक्त राम जोशी ने दी जानकारी। मनसुख हिरेन प्रकरण में आरोप लगने पर क्राइम ब्रांच ने पीआई वजह को हटाया। दादरा नगर हवेली के सांसद सुसाइड केस में प्रशासक पटेल पर मामला दर्ज। और पिछड़ापन तय करने का अधिकार नहीं है तो मराठा आरक्षण पर कैसे निर्णय लेगी सरकार, मुख्यमंत्री अशोक चव्हाण ने उठाया सवाल। और अब खबरें विस्तार से। नागपुर महानगर पालिका को कोरोना का नया स्टॉक जल्द मिलेगा। यह जानकारी मनपा के अतिरिक्त आयुक्त राम जोशी ने देते हुए कहा कि पुराना स्टॉक खत्म होने से पहले ही नया स्टॉक हमारे पास पहुंच जाएगा। नागपुर महानगर पालिका के पास कोरोना के वैक्सीन का केवल 2 ही दिन का स्टॉक होने की खबरों के संदर्भ में मनपा के अतिरिक्त आयुक्त राम जोशी ने स्पष्ट किया है कि यह बात सही है कि नागपुर मनपा के पास केवल 2 ही दिन का स्टॉक था, लेकिन इसी बीच दूसरी जगह से हमें कोरोना वैक्सीन की आपूर्ति को लेकर विश्वास दिलाया गया है। इसी कारण यह स्टॉक खत्म होने से पहले ही नया स्टॉक हमारे पास पहुंच जाएगा। उन्होंने वरिष्ठ नागरिकों से उत्साहपूर्वक टीकाकरण कार्यक्रम में हिस्सा लेने का आह्वान भी किया है। 15-16 हज़ार के करीब जो हमें 2 दिन तक तो चलेगा, क्योंकि कुछ सेंटर पे अभी हमने ऑलरेडी डिस्ट्रीब्यूट भी कर दिया है। तो ये हमारा 2 दिन का स्टॉक ख़त्म होते होते ही हमें दूसरी जगह से वैक्सीन सप्लाई करने का एश्योरेंस मिल चुका है। तो वी आर गोइंग अहेड विद दिस। यही स्पीड से हम चलना चाहेंगे और जितनी ज़्यादा लोगों तक हम लोग वैक्सीन दे सकेंगे उतना ही हमें कोरोना से लड़ने में और आसानी जाएगी। मनसुख हिरेन प्रकरण में कथित रूप से लिप्त बताए जा रहे सहायक पुलिस निरीक्षक सचिन वजे को राज्य सरकार ने क्राइम ब्रांच से हटा दिया गया है। गृह मंत्री अनिल देशमुख ने मुंबई में आज उक्त जानकारी पत्रकारों को दी। उन्होंने यह भी बताया कि दादरा नगर हवेली के सांसद डेलकर आत्महत्या प्रकरण में प्रशासक पटेल के खिलाफ प्रकरण दर्ज कर लिया गया है। आपल्याला सर्वांना कल्पना है, सॉरी, आप सभी को पता है कि मनसुख हिरेन, इसकी जो 25 फरवरी को जो बॉडी थाना में मिली थी, उसके बारे में हत्या का गुनाह दाखिल हुआ है और ये पूरी जांच महाराष्ट्र शासन की एटीएस, जो हमारा विभाग है, एटीएस को इसकी जांच दी है और ये जांच एटीएस बहुत ही प्रोफेशनल तरीके से कर रही है। जो भी सच है उस सच को खंगारा जाएगा और जो भी कोई दोषी इसमें पाया जाएगा उसको कड़ी से कड़ी सजा देने का काम राज्य शासन करेगी। उसी प्रकार क्राइम ब्रांच के एपीआई सचिन वजे, इनके बारे में भी ये बयान में कुछ जो मिसेस मनसुख हिरेन है, उनकी धर्मपत्नी, उनके बयान में उनका नाम आया था। उसके बारे में भी इन्वेस्टिगेशन होगा। अभी सचिन वजे क्राइम ब्रांच में एपीआई करके काम कर रहे हैं। हमने निर्णय लिया है कि क्राइम ब्रांच से उसको हटा के दूसरे ब्रांच में उसको दिया जाएगा और क्राइम ब्रांच में से उसको हटाने का हमने निर्णय लिया है। उसी प्रकार दादरा नगर हवेली के सम्मानीय खासदार, जिन्होंने 22 फरवरी को मुंबई में आत्महत्या की थी और जो सुसाइड नोट उन्होंने जो लिखा था, उन्होंने ये लिखा था कि मैं आत्महत्या मुंबई में इसलिए कर रहा हूँ कि मुझे यहाँ पे न्याय मिलेगा। माननीय उद्धव जी ठाकरे, माननीय शरद पवार साहब, महाराष्ट्र शासन, महाराष्ट्र पुलिस मुझे यहाँ पे न्याय देंगी, इसके लिए मैं यहाँ पे आत्महत्या कर रहा हूँ करके ये पूरी जांच हमने
इसकी पूरी इन्वेस्टिगेशन हम कर रहे हैं। और इसके बारे में उनका जो लड़का है अभिनव देलकर के कंप्लेंट के ऊपर मरीन ड्राइव पुलिस स्टेशन में एक गुना दाखिल किया गया है। और उसी प्रकार प्रिवेंशन ऑफ एट्रोसिटी एक्ट 1989 के तहत माननीय जो दादरा नगर हवेली के एडमिनिस्ट्रेटर है प्रफुल्ल खोड़ा पटेल, उनके ऊपर भी मरीन ड्राइव पुलिस स्टेशन में गुना दाखिल हुआ है। प्रतिपक्ष नेता देवेंद्र फडणवीस ने बाला साहेब ठाकरे स्मारक की निधि में बढ़ोतरी किए जाने पर हर्ष व्यक्त करते हुए राज्य सरकार पर यह कहते हुए निशाना साधा है कि राज्य सरकार ने आंबेडकर, साठे और साल्वे स्मारक को एक पैसा भी नहीं दिया है। असं आहे की छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्मारकाच्या संदर्भात हे खरं आहे की सर्वोच्च न्यायालयाची स्थगिती आहे, पण त्याचा विसरच या सरकारला पडला आहे। त्याचप्रमाणे इंदू मिलवर जे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं स्मारक बनत आहे त्याचाही विसर कुठेतरी राज्य सरकारला पडलेला आहे। ठीक आहे, बाळासाहेब ठाकरेंचं स्मारक मोठं झालं पाहिजे, ते भव्य झालं पाहिजे, त्याला पहिले 100 कोटी होते, आता त्याचे 400 कोटी झाले। ठीक आहे, आम्हाला आनंद आहे, पण इतरही या राज्यातले जे मोठे लोक आहेत, कारण आता अण्णाभाऊ साठेंची 100वी जयंती नुकतीच या ठिकाणी आपण पार पाडली आणि अण्णाभाऊ साठेंच्या स्मारकाकरता एक नवा पैसा त्या ठिकाणी नाही। लहुजी वस्ताद साळवे यांच्या पुण्याच्या स्मारकाकरता एक नवा पैसा या ठिकाणी ठेवण्यात आलेला नाही। सुप्रीम कोर्ट में पिछड़ा वर्ग को लेकर केंद्र सरकार द्वारा रखे गए पक्ष को असंगत बताते हुए पूर्व मुख्यमंत्री अशोक चव्हाण ने इसे दोहरी भूमिका निरूपित किया है। उन्होंने कहा कि एक और केंद्र सरकार कहती है कि राज्य को पिछड़ा वर्ग तय करने का कोई अधिकार नहीं है, तो दूसरी ओर यह भी कहती है कि मराठा आरक्षण के संबंध में राज्य स्वयं निर्णय ले। मराठा आरक्षणाच्या संदर्भामध्ये काल जो सुप्रीम कोर्टामध्ये युक्तिवाद झाला त्याच्यामध्ये काही महत्त्वाचे मुद्दे जे समोर आलेले आहेत त्याविषयी मी आज सभागृहामध्ये निवेदनसुद्धा केलेलं आहे। त्या अनुषंगाने मला एवढंच स्पष्ट करायचं आहे की काल केंद्र सरकारने सुप्रीम कोर्टाची भूमिका मांडली, त्या भूमिकेमध्ये त्यांनी असं स्पष्ट केलेलं आहे की 102 जी घटना दुरुस्ती झाली 102वी त्या घटना दुरुस्तीप्रमाणे आता कुठल्याही समाजाचं बॅकवर्डनेस मागासलेपण सिद्ध करण्याची जबाबदारी या कुठल्याही राज्याला अधिकार त्याचे राहिलेले नाहीत। हे अधिकार राष्ट्रपतींकडे पर्यायाने केंद्र सरकारकडे गेलेले आहेत। त्यामुळे या घटना दुरुस्तीनंतर आता कुठल्याही समाजाचं मागासलेपण ठरवण्याचा अधिकार हा राज्य शासनाला राहिलेला नाही। हा काल केंद्र सरकारचा महत्त्वाचा युक्तिवाद सर्वोच्च न्यायालयामध्ये काल समोर आलेला आहे। मग तत्कालीन मागच्या शासनाने देवेंद्र फडणवीस यांच्या सरकार असताना सभागृहामध्ये जो कायदा पारित करून मराठा आरक्षण देण्याचं सांगितलं गेलं, मग तो अधिकार नसताना सभागृहामध्ये हा कायदा मांडला गेला का? हा नवीन प्रश्न आता उपस्थित झालेला आहे। मी म्हणत नाहीये, केंद्र सरकारने सुप्रीम कोर्टामध्ये जो दावा केलेला आहे त्याच्यामध्ये जो युक्तिवाद केलेला आहे त्याच्यामध्ये त्यांनी म्हटलेलं की अधिकार राज्याला राहिलेले नाहीत। आणि दुसरीकडे घटना दुरुस्ती झाल्यानंतर या विधिमंडळामध्ये मराठा आरक्षणाचा कायदा पारित होतो, तो कायदा करण्याचा अधिकार राज्य शासनाला होता किंवा नव्हता, अशा स्वरूपाचा नवीन मुद्दा आता या निमित्ताने समोर आलेला आहे। आणि त्या मुद्द्यावर खरोखरच म्हणजे तत्कालीन मुख्यमंत्र्यांनी किंवा त्याच्या सरकारने नेमकं कशामुळे हा निर्णय झाला याचं स्पष्टीकरण कालच्या सुप्रीम कोर्टाच्या नवीन युक्तिवादाच्या माध्यमातून आता त्यांना स्पष्ट केलं पाहिजे, अशी माझी आग्रहाची विनंती त्यांना या निमित्ताने राहणार आहे। मला कुठे राजकारण करायचं नाही, पण त्यांचं केंद्रातलं सरकार एक भूमिका घेतलं। राज्यामध्ये आपण निर्णय घेत असताना मात्र कायदा करून नसतो, जो घटना दुरुस्तीनंतर झालेला कायदा आहे असा नवीन पेच या सगळ्या याच्यामध्ये मागच्या सरकारच्या निर्णयातून आणि केंद्र सरकारच्या कालच्या वक्तव्यातून हा नवीन मुद्दा आता समोर आलेला आहे। दुसरा मुद्दा जो आहे तो आरक्षणाची 50% जी मर्यादा आहे
ती मर्यादा असाधारण व अपवादात्मक परिस्थितीमध्ये ही मर्यादा ओलांडू शकतो, अशा प्रकारचा युक्तिवाद इंदिरा साहनीच्या त्या मॅटरमध्ये निर्माण झालेला होता. याचा अर्थ की जी असाधारण व अपवादात्मक परिस्थिती निर्माण त्यावेळेस असेल, अशा परिस्थितीमध्ये 50%च्या वर आता जाण्यासंदर्भामध्ये मुद्दा आहे. आणि काल केंद्र सरकारने हे मांडली आहे बाजू सुप्रीम कोर्टामध्ये की राज्य सरकारला आता मराठा समाजाचं असाधारण व अपवादात्मक परिस्थितीमध्ये आरक्षण 50% देऊ शकतो. हा विषय त्यांनी सांगितले की तुम्ही सिद्ध करा, राज्य सरकार सिद्ध करा. म्हणजे हे दोन्ही विषय कॉन्ट्रडिक्टरी आहेत, विसंगत आहेत. एकीकडे म्हणायचं की राज्याला अधिकार नाही आणि दुसरीकडे म्हणायचं की तुम्ही सिद्ध करा की मराठा समाजाचं असाधारण व अपवादात्मक परिस्थितीमध्ये आरक्षण 50%च्या वर जे गेलेलं आहे त्याचं जस्टिफाय तुम्ही सिद्ध करा. थोडक्यामध्ये तुम्ही तुमचं बघून घ्या, आत्मनिर्भर महाराष्ट्र व्हा असं म्हणणे तुम्ही समजे. आत्मनिर्भरतेचा सल्ला जणू काय महाराष्ट्र सरकारला त्यांनी दिल्यासारखंच कालच्या या भूमिकेतून ध्वनित होऊ लागलेला आहे. त्यामुळे दोन्ही कॉन्ट्रडिक्टरी स्टेटमेंटच्या सुप्रीम कोर्टामध्ये केल्या जातात आणि एकीकडे म्हणतात की तुम्हाला अधिकार नाही आणि दुसरीकडे म्हणतात की तुमचा मागास तुम्ही सिद्ध करा. असे चमत्कारिक वक्तव्य काल केंद्र सरकारच्या वतीने की सभा त्या ठिकाणी मांडण्यात आल्याचं फक्त मला विशद करायचं आहे. हा विषय मार्गी लागावा अशी प्रामाणिक इच्छा ज्यांची आहे सर्वांना संधी देण्यात आली आहे. म्हणजे काल सुप्रीम कोर्टाने हेही सांगितलं आहे की ज्यांना युक्तिवाद करायचा आहे ती खाजगी पार्टीसुद्धा त्या ठिकाणी याचिका करते आहेत त्यांना सुद्धा संधी 24 तारखेला देण्याचा निर्णय त्यांनी घेतलेला आहे. त्यामुळे आता त्याला संधी भरपूर उपलब्ध आहे, ते त्यांची भूमिका मांडू शकतात. आरोप केले जातात सरकार गंभीर नाही, सरकार बाजू व्यवस्थित मांडत नाही. तर तुम्हाला काय मांडायचं असेल तर जरूर मांडा. म्हणजे सरकारची काय उणीव राहिली असेल तुम्हाला ते कव्हर करण्याकरता किंवा तुम्हाला तुमची बाजू मांडण्याकरता सुप्रीम कोर्टात संधी दिलेली आहे. त्यामुळे टीका करण्याच्या ऐवजी तुमची बाजू तुम्हाला मांडण्याची पूर्ण संधी आता सुप्रीम कोर्ट उपलब्ध झालेली आहे. लातूर और बीड़ जिले में जलापूर्ति योजनाओं पर सौर ऊर्जा प्रकल्प स्थापित करने पर विचार चल रहा है। ऊर्जा मंत्री डॉक्टर नितिन राउत ने आज राज्य विधानसभा में यह जानकारी देते हुए कहा कि इस संबंध में डीपीडीसी की बैठक में चर्चा हुई। बैठक आपल्या जिल्ह्याची झाली, त्यामध्ये आपण मागणी केली की या ठिकाणी सौर ऊर्जेचे प्रकल्प राबवावेत आणि ती मागणी केल्यानंतर त्यामध्ये 30 खेडी पाणी पुरवठा योजना तिरणा धरणावर आहेत, 10 खेडी मातोडा धरणावर आहेत, 20 खेडी तावरजा धरणावर आहेत आणि मांजरा धरणावरून एक लातूर शहरासाठी जातं आणि दुसरं कळंब तालुक्यासाठी जातं. सद्यस्थितीत कोणतीही योजना अद्याप सुरू नसून विचाराधीन आहे. डीपीडीसी मध्ये फक्त चर्चा झाली. डीपीडीसीचे मिनिट्स कन्फर्म झाल्यावर याबाबत सूचना लातूर झेडपी, बीड झेडपी व लातूर मनपाला डीपीओद्वारे देण्यात येतील. त्यानुसार संबंधित यंत्रणा त्याच्याशी संबंधित पाणीपुरवठा योजना सौर ऊर्जेवर आणण्यासाठी कारवाई सुरू होईल. अद्याप इतिवृत्त मान्यतेसाठी पुढील डीपीडीसी पुढे ठेवण्यात आलेलं आहे आणि ते आल्यानंतर निश्चितच आम्ही धोरणानुसार कारवाई करू. अध्यक्ष महोदय, तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांच्या दालनामध्ये मीटिंग झाली होती. राज्यातल्या ज्या काही जिल्हा परिषदेच्या पाणी पुरवठा योजना आहेत, जीवन प्राधिकरणच्या पाणी पुरवठा योजना आहेत, वारंवार विजेचं बिल न भरल्यामुळं वीज कनेक्शन कट केलं जातं आणि त्यामुळं माननीय देवेंद्र फडणवीस साहेबांच्या दालनामध्ये मीटिंग होऊन राज्यातल्या सर्व योजना सोलारवर करण्याचा निर्णय झाला होता. अध्यक्ष महोदय, सोलारवर सगळ्या योजना राज्यातल्या करणार काय? अध्यक्ष महोदय, धोरणच आमचं त्या ठिकाणी केलेलं आहे, त्याच्यामुळे प्रश्नच निर्माण होत नाही. अध्यक्ष महोदय, सदर प्रश्न हा जिल्हा लातूरचा आहे आणि याच्यामध्ये विजेचे पैसे भरले नाहीत या अनुषंगाने आहेत. या जिल्ह्यात सदरू प्रकल्पातून किती पाणी पुरवठा योजना राबविण्यात येतात या जिल्ह्यामध्ये? आणि दुसरा आहे, सदर प्रकल्प सौर ऊर्जेवर करायचे असल्यास किती खर्च अपेक्षित आहे?
मी अध्यक्ष महोदय या ठिकाणी आधीच सांगितलं की या ठिकाणी 30 खेडी तेरणा धरणावर आहेत, 10 खेडी मातोडा धरणावर मातोड्याचे आहेत तेरणा धरणावर, 20 खेडी तावरजा धरणावरती आहेत आणि याचे प्रस्तावच आले नाहीत आतापर्यंत। जोपर्यंत प्रस्ताव कोरोना संबंधी नियमों का उल्लंघन करने वाले 9 प्रतिष्ठानों पर कार्रवाई करते हुए नागपुर महानगर पालिका के खोजी दस्ते ने 50,000 रुपए जुर्माना वसूल किया है। इन प्रतिष्ठानों में नियमों का उल्लंघन पाया गया था। कोरोना का संक्रमण हावी होने के बाद नागपुर महानगर पालिका के उपद्रव खोज दस्ता सक्रिय हो गया है। इस दस्ते द्वारा मंगल कार्यालय, लॉन, भोजनालय और बार रेस्टोरेंटों पर कड़ी नजर रखी जा रही है। इसी अभियान के तहत खोजी दस्ते ने 97 प्रतिष्ठानों की जांच की। इस दौरान नियमों का उल्लंघन करने वाले 9 प्रतिष्ठानों पर कार्रवाई करते हुए उनसे 50,000 रुपए का जुर्माना वसूल किया गया। इनमें गोलीबार चौक के सुरेश सावजी व बारों का समावेश है। इन पर देर रात तक होटल शुरू रखने के कारण कार्रवाई की गई। हरदास शैक्षणिक व सांस्कृतिक संस्था के अध्यक्ष पूर्व मंत्री एडवोकेट सुलेखाताई कुंभारे ने सावित्रीबाई फुले के स्मृति दिन पर उन्हें अभिवादन किया। क्रांति ज्योति सावित्रीबाई फुले के स्मृति दिन पर हरदास शैक्षणिक व सांस्कृतिक संस्था के अध्यक्ष एडवोकेट सुलेखाताई कुंभारे ने सावित्रीबाई फुले के चित्र पर माल्यार्पण कर उन्हें अभिवादन किया। तो खबरों के सफर में आज इतना ही। आपसे फिर मुलाकात होगी, तब तक बने रहिए वीकेबी न्यूज के साथ। नमस्कार।